पुजारीने माझा हात पकडून मला खोलीत घेऊन गेला आणि म्हणाला, प्लीज आज माझ्या बायकोची उणीव पूर्ण कर, मला तिची खूप आठवण येत आहे. मी नाटक करत म्हणाले, मी कशी तिची कमतरता पूर्ण करू शकते. मग पुजारी म्हणाला, तू आजची रात्र माझी बायको बन. हे ऐकून मी खूप खुश झाले, कारण हे सगळं करायला माझं मन कधीपासून अस्वस्थ होतं आणि पुजारीचे वय पण जास्त होते आणि मलाही मोठ्या वयाची माणसं खूप आवडत होती. मग माझ्यासोबत पुजारीने नमस्कार मित्रांनो, ही कथा खूप वेगळी आहे. शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या RK मराठी स्टोरी या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तुमचा जास्त वेळ न घेता कथेला सुरुवात करूया माधुरीच्या भाषेत. तर मित्रांनो, माझं नाव माधुरी आहे आणि मी औरंगाबादची आहे आणि ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा मी फक्त 21 वर्षाचे होते. मी दिसायला खूप सुंदर होते आणि मला मोठ्या माणसाशी मैत्री करण्याची खूप आवड होती. मला लहान मुलांशी मैत्री करायला कधीच आवडत नाही, पण गल्लीतले मुलं माझ्यासमोर फिरत असायची, मला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असायची. मग मी त्यांना कधीच भाव दिला नाही. मध्यवर्ती माणसाला पाहून माझं मन नेहमी फडफडत असे. माझ्या घरापासून काही अंतरावर एक छोटंसं मंदिर होतं. मंदिरात एक नवीन पुजारी आला होता. तो स्वतःला बालब्रह्मचारी म्हणून घेत असे. त्याचे वय साधारण 42 वर्ष होते, पण त्याचे शरीर खूप घट्ट होते. मी आठवड्यातून 4-5 वेळा देवळात जायचे. देवळात तो माझ्याकडे खोडसाळ नजरेने पाहत असे. मला त्याच्या हेतूबद्दल शंका येऊ लागली, पण मनातल्या मनात मलाही तो आवडत होता, कारण त्याचे शरीर खूप घट्ट आणि खूप आकर्षक दिसत होते. एके दिवशी मी अगदी पहाटे मंदिरात पोहोचले. तिथे पोहोचल्यावर पुजारी अंघोळ करत असल्याचे दिसले. तो माझ्याकडे पाहून हसला आणि मला थांबण्याचा इशारा केला. तो उघड्यावर नळाखाली आंघोळ करत होता. त्याचं घट्ट शरीर खूप छान दिसत होते. त्याने पातळ पांढरे धोतर घातले होते. मी त्याच्याकडे लाजत हळूच पाहत होते. कदाचित त्याला माहीत झाले असेल की मी त्याला पाहत आहे. ओले धोतर असल्यामुळे त्याचे संपूर्ण अस्तित्व स्पष्ट दिसत होते. माझे डोळे त्याच्यापासून दूर जाण्याचे नाव घेत नव्हते. तो आता कपडे बदलू लागला. आता तो माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, आता चल, मी तुला पूजा करून देतो. पूजा झाल्यावर त्याने शांतपणे माझ्या पूजेच्या ताटात गुपचूप एक चिठ्ठी टाकली, पण मी ती टाकताना पाहिली होती. पण मी त्याला असे दाखवले जणू मला काहीच माहिती नाही. घरी जाताना मी वाटेत ती चिठ्ठी उघडली. त्यात लिहिलं होतं, तू खूप सुंदर आहेस. हे वाचून माझं मन खूप खुश झालं. मी सुंदर होतेच, पण त्याच्या बोलण्याने माझं मन आतून का फडफडलं कळत नाही. मी शांतपणे माझ्या घरी आले आणि माझ्या घरच्या कामात गुंतले. मग रात्री मी जेवण केले आणि जेवण करून झोपले. मग नुकतीच थोडा वेळ झोपलेच होते, लगेच मी स्वप्नात पाहिले की पुजारी माझ्याबरोबर खूप खोडसाळ कृत्य करत होता आणि मलाही त्याची कृती खूप आवडत होती. अचानक माझे स्वप्न तुटले आणि मी आजूबाजूला बघून खूप निराश झाले. अरे यार, हे एक स्वप्न होतं. काश हे सर्व प्रत्यक्षात घडले पाहिजे होते. असे विचार करत मला पुन्हा झोप लागली. मला वाटले की ते स्वप्न पुन्हा मला कधी येईल. मी आज सकाळी खूप लवकर उठले. मला वाटले की मी देवळात जावे आणि मी पुजाऱ्याला भेटेन आणि त्याच्याही मनातलं कळेल. शेवटी त्याच्याही मनात काय चाललं आहे. मी पटकन आंघोळ करून तयार होऊन देवळात गेले. मी पाहिले की पुजारी पुन्हा तेच धोतर घालून आंघोळ करत होता. यावेळी त्याने आंघोळ करायला बराच वेळ घेतला होता आणि मला बसण्याचा इशारा केला होता. मी तिथे बसून त्याच्याकडे बघत होते. थोड्या वेळाने तो आंघोळ करून आला आणि म्हणाला, चल तुझी पूजा करून देतो. तो माझ्याकडे पुन्हा खूप लक्षपूर्वक पाहत होता. कदाचित त्यालाही माझ्या मनात काय चाललं आहे हे जाणून घ्यायचे होते. मी पण काही माहिती नसल्यासारखे वागत होते ना. मी त्याला चिठ्ठीबद्दल पण विचारले नाही. थोडा वेळ पूजा करून तो माझ्याकडे आला. हळूच तो म्हणाला, तू खूप सुंदर आहेस. मी म्हणाले, पुजारी, तुम्ही तर बालब्रह्मचारी आहोत, अशी गोष्ट तुम्हाला शोभत नाही. तो म्हणाला, हो, हे सगळं ठीक आहे, पण मी माणूस आहे. माझंही मन आहे. कधी कधी ती वाहून जातं ना. बरं तू सांग, मी अंघोळ करत असताना तू काय बघत होती? मला थोडी लाज वाटली, पण मी हिम्मत करून बोलले, काही नाही पुजारी, मी नुसतीच असंच बघत होते आणि दुसरं काहीच नाही. मग पुजारी हसला आणि म्हणाला, बरं तू सांग, मी तुला कसं वाटतोय ते सांग. मी म्हणाले,
पुजारी तुम्ही खूप मोठे आहोत, मला तुमची भीती वाटते, तुम्ही मोठे खेळाडू आहोत असं वाटतंय. यावर तो म्हणाला, अगं चल थोडा वेळ आपण बोलूया, आता इथे कोणीच नाही. मी हो म्हणत मान हलवली आणि आम्ही दोघे बसलो. अचानक पुजारी माझ्याकडे बघून म्हणाला, मला तू खूप आवडतेस. मला वाटलं मी तुला मिठी मारावी. मग मी म्हणाले की बालब्रह्मचारीच्या नावाखाली तुम्ही खूप एन्जॉय केलं आहे असं वाटतंय. तुम्ही खूप वाईट माणूस आहे मला असं वाटू लागलंय. मी सगळ्यांना तुमच्याबद्दल सांगेल असं मी नाटक करत म्हणाले. पुजारी जरा घाबरला आणि म्हणाला, असं करू नकोस, मी तुला काही करणार नाही. तू कुणाला काही बोलली तर माझी खूप बदनामी होईल. मग मी म्हणाले, ठीक आहे पुजारीजी, मी कुणाला सांगणार नाही. पुजाऱ्याला आता थोडा दिलासा मिळाला. मग पुजारी म्हणाला, तुझं नाव तर सांग. मी म्हणाले की लोक मला मधू म्हणतात. ठीक आहे, आता मी जाते, पण मी उद्या संध्याकाळी पुन्हा येईल. मला आणि तुम्हाला काही बोलायचे आहे. असे बोलून मी हसून तिथून निघून गेले. आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 6:30च्या सुमारास मी मंदिरात गेले. पुजारी एकटाच बसला होता. हे पाहून मी त्यांना विचारलं, अरे पंडितजी, आज तुम्ही जरा काळजीत वाटत आहोत. त्यावेळी अंधार पडला होता. मी त्यांचे गाल पकडून दाबले. मग ते हसले आणि माझा हात धरून म्हणाले, अरे मधू, मला भीती वाटत होती की तू माझ्यावर रागावली आहेस. मी नाटक केले आणि म्हणाले, असे काही नाही. मी म्हणाले, पंडितजी, तुमचे वय खूप आहे, तुम्ही आत्तापर्यंत लग्न केलं का नाही? तो म्हणाला की लग्न केलं आहे, पण माझी बायको गावात राहते आणि मी इथे तरसत आहे. मी म्हणाले, मग बायकोला तुमच्याकडे का बोलवत नाही? पुजारी म्हणाला, माझी बायको शहरात येते तेव्हा ती आजारी पडते, म्हणून तिला गावात राहायला आवडतं. मी म्हणाले, पुजारी, मग तुला तुझ्या बायकोची खूप आठवण येत असेल? तर पुजारी म्हणाला, हो, मला तिची खूप आठवण येते, पण काय करू? मी पुजाऱ्याला धीर दिला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्याने माझा खांद्यावरून हात उचलला आणि माझे पप घेतले. मी जरा घाबरले. मग पुजारी माझा हात धरून मला खोलीत घेऊन गेला आणि म्हणाला, प्लीज आज माझ्या बायकोची उणीव भरून काढ, मला तिची खूप आठवण येत आहे. मी नाटक करत म्हणाले, मी कसे काय तिची उणीव भरू शकते? तर पुजारी म्हणाला, तू आज माझी बायको बन. मी संकोच करत म्हणाले, इथे कोणी आले तर? पुजारी म्हणाला, आज इथं कोणी येणार नाही. असे म्हणत पुजाऱ्याने मला मिठी मारली. खोलीत खूप प्रकाश कमी होता. पुजाऱ्याने मला ग्लासमध्ये ज्यूस दिला आणि म्हणू लागला, पटकन पे आणि सांग कसं आहे ते. ज्यूस प्याल्याबरोबर मला गुंगी चढायला लागली. मी म्हणाले, तुम्ही आधी किती बायका बनवल्या आहेत? पंडित म्हणाला, अरे मधू, फक्त तू दुसरी आहेस. त्याआधी एका 40 वर्षाच्या बाईबरोबर मस्ती केली होती, ती विधवा होती. मी म्हणाले, अरे पुजारी, मी तर बिना लग्नाची आहे. असं बोलून मी नखरे दावू लागले. पण हळूहळू माझ्या भावनाही वितळायला लागल्या आणि केव्हा मी माझे शरीर आणि मन त्याच्या हाती सोपवले मला कळलेच नाही. जेव्हा मी भानावर आले तेव्हा मला खूप उशीर झाला होता. मी थोडी घाबरले होते. पुजारी मला सॉरी म्हणू लागला. मी रागाचे नाटक करून मी घरी जायला सांगू लागले. पुजारीने मला थोडा वेळ थांबण्यास सांगितले. मी थोडा वेळ बसून खोटा राग दाखवत राहिले. तो म्हणाला, तू मला खूप आवडतीस, तू रोज माझ्याकडे ये, माझ्या मनाचंही मनोरंजन होईल आणि तुझं मनोरंजनही होईल. मी होकारार्थी मान हलवली आणि त्याच्यानंतर मी माझ्या घरी आले. ही प्रक्रिया जवळपास 6 महिने चालली. त्यानंतर माझं लग्न झालं आणि मी माझ्या सासरी गेले. मग मी पुजाऱ्याला कधीच भेटू शकले नाही, कारण माझ्या लग्नानंतर पुजारी पण तिथून बायकोला भेटायला गावी गेला होता. तर मित्रांनो, ही आजची गोष्ट होती. कथा कशी वाटली कृपया कमेंट करून आम्हाला सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा RK मराठी कथा. धन्यवाद.